तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मेडिटेशन का करावं? मन शांत नाही म्हणून नाही, तर मन सतत धावत असतं म्हणून. आपलं मन एक क्षणही थांबत नाही, ते सतत धावत असतं आणि या धावण्यालाच आपण मी समजतो. मी सतत धावतोय असं आपल्याला वाटत असतं. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे मेडिटेशन म्हणजे विचार बंद करणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे विचार पाहणं. मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकण्याच्या सुद्धा आधी मेडिटेशन समजून घेणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच आजपासून आपण सुरू करतोय मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा. म्हणजे आपण 8 व्हिडिओजची एक सिरीज घेऊन आलेलो आहोत, ज्या सिरीजचं नाव आहे मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा. या यात्रेमधलाच आज आपण हा पहिला व्हिडिओ आणलेला आहे, ज्यामध्ये आपण मेडिटेशन का केलं जातं ते समजून घेणार आहोत. या प्रश्नाचं, या मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आणि या सिरीजला सुद्धा. मानवी मनामध्ये येणाऱ्या विचारांचे मुख्यतः 2 प्रकार असतात. एक म्हणजे शॉर्ट टर्ममधले विचार आणि 2 म्हणजे लाँग टर्ममधले विचार. शॉर्ट टर्ममधले विचार मनाला धावायला लावतात, तर लाँग टर्ममधले विचार मनाला अस्वस्थ करतात. सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात शॉर्ट टर्ममधले विचार जे मनाला धावायला लावतात. समजा मी आत्ता कुठलं तरी काम करतोय आणि ते काम करत असताना एकीकडे माझ्या डोक्यामध्ये हे पण चालू आहे की उद्या मला ऑफिसमध्ये कुठली तरी मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये मी काय सादर करायचं आहे. म्हणजे आत्ता मी एक काम करतोय आणि ते काम करत असताना माझ्या मनामध्ये उद्याचा सुद्धा विचार चालू आहे. और मी आत्ता एखादं काम करतोय आणि माझ्या मनामध्ये चालू आहे की संध्याकाळी घरी पाहुणे येणार आहेत, त्या पाहुण्यांसाठी जेवायला मी काय करू शकते, काय करू शकतो. म्हणजे आत्ता मी एक काम करतोय, पण ते चालू असताना माझ्या मनामध्ये संध्याकाळचा सुद्धा विचार येऊ शकतो, उद्याचा सुद्धा विचार येऊ शकतो, किंवा काल काहीतरी घडलेलं आहे त्याचा सुद्धा माझ्या मनामध्ये विचार चालू आहे की काल ॲक्च्युली असं असं झालं, ती अशी अशी गोष्ट न चुकीच्या पद्धतीने झालेली आहे, ती मला बहुतेक बरोबर करणं गरजेचं आहे. म्हणजे नजीकच्या काळामध्ये जे काही घडलेलं असतं किंवा जे काही घडवायचं असतं त्याबद्दल आपल्या मनामध्ये विचार येत राहणं, त्याला म्हणतात शॉर्ट टर्ममधले विचार, ज्याला मन धावणं असं म्हणतात. म्हणजे मी एक काम करतोय, पण ते काम करत असताना त्या कामाचे विचार तर माझ्या मनामध्ये आहेतच, पण त्याच्याबरोबरच उद्याचे, कालचे, पुढचे, मागचे सुद्धा विचार माझ्या मनामध्ये आहेत. आणि हे विचार आपले सतत चालूच असतात. सतत आपले हे विचार चालू असतात की घरामध्ये सकाळी उठल्यानंतर आवराआवर करत असताना सुद्धा पूर्ण दिवसभरामध्ये काय काय कामं करायची आहेत ते आपल्या डोक्यामध्ये चालू असतं. काय काय करायचं राहिलं आहे ते आपल्या डोक्यामध्ये चालू असतं. उद्याचं पण आजच आपल्या डोक्यामध्ये चालू असतं. काल जे होऊन गेलेलं आहे ते सुद्धा आज आपल्याला आठवत असतं. याला म्हणतात आपलं मन सतत धावत असणं. यालाच मनाची सतत कॉमेंट्री चालू असते असं देखील म्हणलं जातं. कॉमेंट्री चालू असते म्हणजे काय, तर समजा ऑफिस सुटल्यानंतर माझ्याबरोबरचे सगळे माझे सहकारी काहीतरी कारणासाठी संध्याकाळी समजा खाली चहा वगैरे प्यायला थांबत असतील आणि त्यांनी मला विचारलं की चहा प्यायला येतोस का किंवा चहा प्यायला येतेस का. अशा वेळेला पण माझ्या मनामध्ये येतं की नाही, घरी माझ्या घरची लोकं आली असतील, माझा मुलगा, माझी मुलगी घरी आली असतील, मला लवकर घरी जायला हवं. किंवा अचानक माझ्या मनामध्ये येतं घड्याळाच्याकडे बघ बरं का. म्हणजे माझी इच्छा आहे त्यांना जॉईन करायची, पण माझं मन मला कॉमेंट्री करतंय की वाजलेत किती बघ, घरी कोणी आलं असेल त्याचा विचार कर, घरी जाऊन काहीतरी कामं करायची त्याचा पण विचार कर. आपण बाहेरून दिसताना शांत बसलेले दिसत असतो, पण आपल्या आतमध्ये हजारो लोक आपल्याशी बोलत असल्यासारखी आपल्या मनाची अवस्था असते. आपलं मन थांबत नाही आणि त्यामुळेच आपल्याला थकवा येतो. बऱ्याच वेळेला थकवा हा शारीरिक धावपळीमुळे नाही येत. बऱ्याच वेळेला थकवा या मनातल्या 1000 लोकांच्या बडबडीमुळे येत असतो. थोडक्यात आपल्या मनाला त्रास हा बाहेरून नसतो होत, आतूनच होत असतो. सो याला आपलं मन सतत धावत असणं म्हणतात, किंवा आपल्या मनाला सतत कॉमेंट्री करायची सवय असते असं म्हणतात. हे आहेत शॉर्ट टर्ममधले विचार, जे आपल्याला सतत धावायला भाग पडत असतात. मनात येणाऱ्या विचारांचा दुसरा प्रकार म्हणजे लाँग टर्ममधले विचार. आता हे लाँग टर्ममधले विचार म्हणजे काय असतं, तर समजा एखाद्या दिवशी मी माझ्या मनामध्ये येणारे शॉर्ट टर्मचे विचार जरा वेळ थांबवले. मी त्याला म्हटलं की जरा थांब,
जरा गप्प बस, मला जरा निवांत जरा बसू देत, असं आपण आपल्या या मनाला सांगितलेलं आहे. आणि त्या मनाला सांगितलेलं आहे की उद्याचा विचार, कालचा विचार, आजचा विचार, संध्याकाळचा विचार, घरी कोणी आले की नाही, बाहेर कोणी आले की नाही, हा सगळा विचार आता काही नको करायला, मला जरा निवांत बसू देत, असं म्हणून आपण आपल्या मनातले शॉर्ट टर्मचे विचार थांबवलेले आहेत. असं थांबवून जेव्हा आपल्या मनामध्ये एक रिकामी जागा निर्माण होते, तेव्हा मग त्या रिकाम्या जागेमध्ये खूप लांबवरचे विचार येतात. खूप लांबवरचे, खूप दूरवरचे विचार म्हणजे काय, तर अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात ज्या खूप जुन्या भूतकाळात घडलेल्या असतात किंवा खूप पुढच्या भविष्यकाळामध्ये घडणं आपल्याला अपेक्षित असतं. असे विचार मग त्या रिकाम्या जागेमध्ये येतात. आणि हे विचार असे असतात जे विचार आपल्याला अस्वस्थ करतात. म्हणजे काय असतं, तर काही वर्षांपूर्वी घडलेली एखादी घटना असेल, ती घटना आठवायला लागते. कुठलं तरी रिलेशनशिप असेल जे पुढे वर्क झालं नाही, ते आठवायला सुरुवात करतं. एखाद्या व्यक्तीबरोबरच्या नात्यामध्ये जर का दुरावा निर्माण झाला असेल तर ते इथे आठवायला सुरुवात होतं. एखादी खूप जवळची व्यक्ती जर का दगावली असेल तर ते सगळं इथे आठवायला सुरुवात होतं. त्या व्यक्तीच्या आठवणी इथे यायला सुरुवात होते. काही काळापूर्वी आपल्या हातूनच झालेल्या काही चुका असू शकतात ज्या इथे आठवायला सुरुवात करतात. सो अशा अनेक भूतकाळातल्या गोष्टी आपल्या मनामध्ये यायला लागतात. और काही भविष्यकाळातल्या गोष्टीसुद्धा असण्याची शक्यता असते की मला कार घ्यायची आहे, मला घर घ्यायचं आहे, माझ्या मुलांचं शिक्षण, माझ्या घराचा हप्ता, या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होते. म्हणजे आपलं शरीर इथे असतं पण आपलं मन हे भूतकाळात किंवा भविष्यकाळामध्ये असतं. हे मन कधी रिग्रेटमध्ये असतं, कधी अपराधीपणामध्ये असतं, कधी आठवणींमध्ये असतं, कधी चिंतेमध्ये असतं, कधी एन्झायटीमध्ये असतं, कधी एखाद्या भीतीमध्ये असतं, तर कधी एखाद्या कल्पनेमध्ये असतं. पण ते वर्तमानामध्ये नसतं. याला म्हणतात लॉंग टर्ममधले विचार. आणि हे विचार आपल्या मनाला धावायला लावत नाहीत, पण हे विचार आपल्या मनाला अस्वस्थ करतात. कारण इथे धावून काही होणारच नसतं. सो हे विचार आपल्या मनाला अस्वस्थ करतात. थोडक्यात काय, तर आपण जेव्हा आपल्या मनातले शॉर्ट टर्मवाले विचार जरा वेळ थांबवतो, तेव्हा आपली अशी अपेक्षा असते की आपण वर्तमानात राहू, पण आपण वर्तमानात नाही राहू शकत. आपलं मन इमिजिएटली भूतकाळातल्या किंवा भविष्यकाळातले विचार आपल्या मनामध्ये आणतं. पण खरं सांगायचं तर आपलं आयुष्य हे वर्तमानामध्येच असतं. आणि आपण जर ते आयुष्य उपभोगण्यासाठी वर्तमानामध्ये नसू, तर याचा अर्थ ते आयुष्य आपल्या हातून सुटत चाललेलं असतं. भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या नादामध्ये वर्तमान जर आपल्या हातामधून सुटणार असेल, तर आपलं आयुष्यच आपल्या हातामधून सुटण्यासारखं असतं. आणि म्हणून आपल्या मनामध्ये शॉर्ट टर्म आणि लाँग टर्ममधले विचार सतत उपस्थित असल्यामुळे आपण वर्तमानामध्ये राहू शकत नाही. आणि म्हणून मेडिटेशन करणं गरजेचं असतं. कारण मेडिटेशन आपल्याला वर्तमानामध्ये घेऊन येत असतं, वर्तमानाची जाणीव करून देत असतं. थोडक्यात मेडिटेशन म्हणजे वर्तमानात परत येणं. मेडिटेशन का करावं यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याच वेळेला एखादी घटना घडल्यानंतर आपण त्यावर रिॲक्ट करतो, रिस्पॉन्ड नाही करत. आपण रिस्पॉन्ड करणं गरजेचं असतं, रिॲक्ट करणं गरजेचं नसतं, पण आपण रिॲक्ट करतो. जे होऊ नाही आहे म्हणून मेडिटेशन करायचं असतं. उदाहरणार्थात आपल्याला कोणी काही बोललं तर आपल्याला राग येतो, आपल्याकडे कोणी दुर्लक्ष केलं तर आपण दुखावले जातो, आपल्याला हर्ट होतं, किंवा आपल्याला जर कोणी काही क्रिटिसाइज केलं तर आपला इगो हर्ट होतो. आता हे सगळं आपण कॉन्शियसली करत असतो का? आपण हे स्वतः ठरवलेलं असतं की मला आता हे असं बोलल्यानं ठीक आहे, मग आता माझ्या मनामध्ये मी रागच आणतो, असं करतो आपण? नाही, हे सगळं ऑटो पायलट असल्यासारखं आहे. ऑटो पायलट मोडवर आपलं मन असल्यासारखं या सगळ्या गोष्टी आपोआप होत असतात. आणि त्यामुळे अशा केसमध्ये आपली रिॲक्शनसुद्धा ऑटोमॅटिकली येत असते. आपल्या भावनेनुसार आपण रिॲक्ट करून मोकळे होतो. आपण केवळ रिस्पॉन्ड करणं गरजेचं असतं, पण आपण रिॲक्ट करतो, ज्याच्यामुळे गोष्टी अजून अवघडून बसतात, परिस्थिती अजून चिघळून बसते, जे नाही होता कामा. हे आपलं स्वातंत्र्य नाही आहे, बरोबर? आपल्याला हे स्वातंत्र्यच नाही आहे. आपण ऑलरेडी ते स्वातंत्र्य गमावून बसलेले आहोत की एखादी व्यक्ती काहीतरी बोलली, मला राग आला आणि त्या रागानुसार मी लगेच रिॲक्ट केलं. हे रिॲक्ट करायचं की न करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्यच आपण गमावून बसलेले आहोत. कारण हे सगळं ऑटो पायलटवर चालू असल्यासारखं आहे. आपलं मन ऑटो पायलटवर आहे. आणि म्हणून आपण मेडिटेशन करणं गरजेचं आहे. कारण मेडिटेशन केलं असता आपलं हे ऑटो पायलटचा मोड बंद होतो आणि बाकी सगळ्या गोष्टी मॅन्युअली व्हायला सुरुवात होते.
यालाच स्वातंत्र्य, फ्रीडम असं म्हणलं जातं, की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता आपण ठरवू तेव्हाच मी रिॲक्ट करणार. मला जर वाटलं की मी रिॲक्शन नाही देणार तर मी रिॲक्ट करणार नाही, मी केवळ तिथे रिस्पॉन्ड करणार. आणि कुठलीही घटना घडल्यानंतर आपल्या मनामध्ये भावना जागृत होते आणि भावना जागृत झाल्यानंतर रिॲक्ट करायच्या आधी आपण 1 सेकंद वेळ घेतो. मी रिॲक्ट करायच्या आधी आपण विचार करतो की मी ते रिॲक्ट करावं का की करू नये, आणि त्या 1 सेकंदामध्ये आपला डिसिजन होतो. खरंच गरज असेल तर आपण रिॲक्ट करतो, पण जर गरज नसेल तर आपण रिॲक्शन अवॉइड करतो. तो जो 1 सेकंदाचा वेळ असतो ना, त्या 1 सेकंदाच्या वेळालाच मॅच्युरिटी असणं असं म्हणतात. हा 1 सेकंद म्हणजेच आपल्या मॅच्युरिटीचं लक्षण आहे की नाही, मी जरा थांबतो, कुठल्याही गोष्टीवर रिॲक्ट करायच्या आधी मी जरा थांबतो. आणि ही मॅच्युरिटी आपल्याला मेडिटेशनमधून मिळत असते. म्हणजे मनावर ताबा निर्माण झाल्यामुळे आपण रिॲक्ट करायच्या आधी जरा वेळ थांबतो, विचार करतो आणि मग ठरवतो रिॲक्ट करायचं की नाही. आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं असतं. ओ माय गॉड, हा जो मुद्दा आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या काळामध्ये. की आज आपल्या सगळ्यांचं मन अशांत आहे, याला कारणीभूत आहे आपल्या हातामध्ये असलेला तो छोटासा मोबाईल, नॉईज. आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे आणि तो मोबाईल आपलं मन अशांत करण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. मन शांत तेव्हा असतं जेव्हा ते स्वतःबरोबर जरा वेळ राहतं. पण आज आपल्या मनाचं लक्ष बाहेर जाण्यासाठी आपल्याकडे असलेलं सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपला मोबाईल. त्यावर सतत काही ना काहीतरी चालू असतं. आपण व्हिडिओ बघतो, रील बघतो, नोटिफिकेशन्स असतात, न्यूज असतात, कोणाची तरी मतं असतात त्यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलेली. हे सगळं आपण सतत कन्झ्युम करत असतो. इतकं कन्झ्युम करतो की त्या मनाला सतत काही ना काहीतरी कन्झ्युम करत राहायची सवय लागते. ते आतमध्ये थांबतच नाही, त्याला सतत बाहेरच यायचं असतं. त्याला सतत कुठल्या ना कुठल्या तरी आवाजाची सवय लागलेली असते. जर आवाज नसेल, शांतता असेल तर ते अस्वस्थ व्हायला लागतं. ते बाहेर नसेल, आतमध्ये असेल तर ते अस्वस्थ व्हायला लागतं. आणि जोपर्यंत तुम्ही आत जाणार नाही आहात, जोपर्यंत तुम्ही शांततेत बसणार नाही आहात, तोपर्यंत तुमचं मन शांत नाही होणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं असतं. मेडिटेशन करायला हवं, कारण त्या निमित्ताने का होईना, थोड्या वेळासाठी का होईना, आपलं मन शांततेमध्ये राहू शकतं, आतमध्ये राहू शकतं. सुरुवातीला आपल्याला हा सायलेन्स अस्वस्थ करत असतो, ती शांतता आपल्याला अस्वस्थ करत असते. अशा वेळेला मग आपल्या मनामध्ये ते लॉंग टर्मचे विचार परत यायला सुरुवात होते. पण ते सुद्धा सुरुवातीला होतं, इनिशियल स्टेजला होतं. हळूहळू आपलं मन शांत व्हायला सुरुवात होत असते. हळूहळू आपलं मन वर्तमानामध्ये राहायला शिकतं, कुठल्याही असल्या गोष्टींच्या आधाराशिवाय. म्हणजे कुठल्याही मोबाईलशिवाय, कुठल्याही नॉईजशिवाय, कुठल्याही ॲक्टिव्हिटीशिवाय आपण वर्तमानामध्ये राहायला शिकतो. जेव्हा आपण स्वतःबरोबर राहायला शिकतो, आपलं मन आतमध्ये राहायला शिकतं. अशा वेळेला मग आपल्याला हा सायलेन्स, ही शांतता अस्वस्थ करत नाही. म्हणजे आपलं मन अशांत आहे कारण हे जग एवढं मोठं आहे, एवढं काय काय या जगामध्ये चालू आहे म्हणून आपलं मन अशांत आहे असं नाही. आपलं मन अशांत आहे कारण आपण आत थांबत नाही आहोत. थोडक्यात मेडिटेशन म्हणजे या नॉईजमधून बाहेर पडणं आहे असं म्हणलं तरी चालेल. मेडिटेशन करणं गरजेचं आहे कारण आजचा मनुष्य हा प्रचंड प्रमाणामध्ये ओव्हर थिंक करतो. ओव्हर थिंकिंग ही आजच्या काळामधली सगळ्यात मोठी महामारी आहे. आज मनुष्य जेवढं ओव्हर थिंक करतो तेवढं खरं म्हणजे कुठल्या आधीच्या काळामध्ये करत होता का नाही, ही एक संशयास्पद गोष्ट आहे. आज मनुष्य थकतो तो कामामुळे कमी आणि त्याच्या या मनामुळे जास्त. सतत प्लॅनिंग, सतत चिंता, सतत तुलना, सतत ॲनालिसिस, सतत काही ना काहीतरी मनुष्य करतच असतो. आणि त्याचा हा परिणाम होतो की मग अशा वेळेला आपल्या मनाला सुद्धा सतत काहीतरी विचार करत राहायची सवय लागते. मग अशा वेळेला एखादा विषय मिळाला विचार करायला की तो त्या विषयाला सोडतच नाही. त्या विषयावर तो इतका विचार करतो की जे काही व्हायचं असतं ते होतच नाही. तो विचारच करत राहतो कारण त्याला केवळ त्या एकाच विषयामध्ये विचार करायला खाद्य मिळालेलं असतं. थोडक्यात ते मन कधी पॉज होतच नाही, त्याला सतत काही ना काहीतरी विचार करायला हवं असतं आणि ती सवय त्याला आपण लावलेली आहे. मेडिटेशन म्हणजे माइंड रेस्ट नाही, तर मेडिटेशन म्हणजे माइंड अवेअरनेस.
म्हणजे मेडिटेशन म्हणजे मनाला थांबवणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे मनाला समजून घेणं की नेमकं काय बिनसलेलं आहे. ते जेव्हा आपण समजून घेतो, त्याला ही सवय कोणी लावली, त्याला ही सवय कशामुळे लागली, हे जेव्हा सगळं आपण समजून घेतो, तेव्हा मग ती समस्या सोडवायला सुद्धा आपल्याला हेल्प होत असते. थोडक्यात ओव्हर थिंकिंग हे सुद्धा एक आजच्या काळातलं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे, ज्याच्यामुळे आपण मेडिटेशन करणं आज गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आज आपल्याला मेडिटेशनची गरज भासायला सुरुवात झालेली आहे. आज आपण आपल्या मनामध्ये आलेल्या किती भावना स्वीकारतो? बहुतांशी आजच्या काळातला माणूस मनातल्या भावना या दाबायला शिकलेला आहे. तो मनातल्या भावना स्वीकारत नाही, तर तो मनातल्या भावना दाबून टाकतो. मनामध्ये राग येतो, मनामध्ये दुःखाची भावना निर्माण होते, भीती वाटते, असुरक्षितता येते. या सगळ्यांना आपण दाबतो किंवा डिस्ट्रॅक्शनमध्ये त्या सगळ्या भावनांना पाठवून देतो. म्हणजे आपण आपलं मन कुठेतरी वेगळीकडे वळवतो, जेणेकरून आपल्याला त्या भावना फेस कराव्या लागूच नयेत. पण मेडिटेशनमध्ये हे आपल्याला या गोष्टींची जाणीव होते की या भावना थांबवायच्या नाही आहेत, तर त्या भावना पाहायच्यात. भावना म्हणजे शत्रू नाही आहेत, भावना म्हणजे संदेश असतात. कसला संदेश असतात? तर आपल्या मनामध्ये रागाची भावना निर्माण झालेली आहे, याचा अर्थ आपलं मन आपल्याला संदेश देतं आहे की आपली सीमा इथे तोडली गेलेली आहे. आपण जी बाउंड्री ठरवलेली होती, कोणीतरी त्या बाउंड्रीच्या आतमध्ये येतं आहे. ती बाउंड्री कोणीतरी ब्रेक केलेली आहे, याचा संदेश आपल्याला आपलं मन रागाच्या भावनेच्या स्वरूपामध्ये देत असतं. आपल्या मनामध्ये जर का भीतीची भावना निर्माण होत असेल, तर याचा अर्थ असा होतो की आपलं मन आपल्याला या भावनेच्या मार्फत संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की इथे अनिश्चितता आहे, आपल्याला सुरक्षा हवी आहे. इथे सुरक्षा नाही आहे, इथे निश्चित गोष्ट नाही आहे, निश्चितता नाही आहे, इथे अनिश्चितता आहे. त्यामुळे आपण तिथे नाही राहता कामा. हा संदेश आपल्याला आपलं मन भीतीच्या भावनेच्या मार्फत देत असतं. तर आपल्या मनामध्ये जर दुःखाची भावना निर्माण होत असेल, तर त्या भावनेमार्फत आपलं मन आपल्याला संदेश देत असतं की काहीतरी महत्त्वाचं हरवलेलं आहे. आपल्या आयुष्यातलं काहीतरी महत्त्वाचं म्हणजे काय? कुठली गोष्ट महत्त्वाची असते? तर जी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आनंदाची निर्मिती करते, ती गोष्ट महत्त्वाची असते. ती गोष्ट हरवलेली आहे. आणि त्यामुळे आपलं मन आपल्याला दुःखाच्या भावनेच्या मार्फत याची जाणीव करून देत असतं किंवा हा संदेश देत असतं की तुझ्या आयुष्यातलं काहीतरी महत्त्वाचं हरवलेलं आहे. मग काहीतरी लॉस झाला असेल, कुठून तरी काहीतरी रिजेक्शन आलं असेल, किंवा एखादा अपेक्षाभंग झाला असेल. या सगळ्याच्या बाबतीमध्ये कॉमन काय आहे? तर काहीतरी महत्त्वाचं हरवलेलं आहे. लॉस झाला म्हणजे काहीतरी महत्त्वाचं हरवलं, रिजेक्शन आलं म्हणजे काहीतरी महत्त्वाचं हरवलं, कुठले तरी अपेक्षाभंग झाला म्हणजे काहीतरी महत्त्वाचं येणार होतं पण ते आलंच नाही. सो तेव्हा इथे दुःखाची भावना निर्माण होते. थोडक्यात आपल्याला आपलं मन सांगतं की तुझ्या आयुष्यातलं काहीतरी महत्त्वाचं हरवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जर का चिंतेची भावना निर्माण झाली असेल, एन्झायटी निर्माण झाली असेल, तर याचा अर्थ त्याच्या थ्रू आपल्याला आपलं मन सांगतंय की अरे तू खूप जास्त पुढे गेलेला आहेस, एवढ्या पुढे जाऊ नकोस, परत ये मागे, परत या वर्तमानामध्ये ये. कारण कुठलीही चिंता ही भविष्याबद्दल असते. सो जर तुम्हाला खूप जास्त चिंता सतावत असेल, तुमच्या मनामध्ये चिंतेची भावना निर्माण झाली असेल, तर याचाच अर्थ तुम्हाला तुमचं मन सांगतं एवढ्या पुढचा विचार करू नका, वर्तमानात या परत. हे तुम्हाला तुमचं मन सांगतंय. तुमच्या मनाचा हा संदेश आहे की ते तुम्हाला परत वर्तमानामध्ये यायला सांगतंय. जर तुमच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना येत असेल, गिल्ट निर्माण होत असेल, तर याचा अर्थ तुमचं मन तुम्हाला सांगतंय की तुम्ही तुमच्या मूल्यांपासून लांब गेलेले आहात. तुम्ही जी मूल्य ठरवलेली आहेत, तुम्ही तुमची जी इथिक्स ठरवलेली आहेत, मॉरल्स ठरवलेली आहेत, ती तुम्ही फॉलो करत नाही आहात. तुम्ही त्याच्यापासून लांब गेलेले आहात आणि म्हणून तुमच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करून, गिल्ट निर्माण करून तुमचं मन तुम्हाला संदेश देत आहे की तुमच्या मूल्यांवर तुम्ही परत यायला हवं. तुमच्या मनामध्ये जर का जेलसी निर्माण होत असेल, मत्सर निर्माण होत असेल, तर याचा अर्थ तुमचं मन तुम्हाला सांगतंय की तुमच्या मनामध्ये इनसिक्युरिटी आहे आणि त्यावर उपाय म्हणजे तुम्ही स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला तुमचं मन संदेश देतं आहे तुमच्या मनात निर्माण झालेल्या मत्सराच्या मार्फत, जेलसीच्या भावनेच्या मार्फत. थोडक्यात आपल्या मनातल्या भावना या समस्या नाही आहेत, आपल्या मनातल्या भावना या डिरेक्शन आहेत. त्या आपल्याला दिशा दाखवत आहेत की तुम्हाला कुठल्या दिशेला जाणं गरजेचं आहे, तुम्हाला कुठल्या दिशेला काम करणं गरजेचं आहे. भावना शत्रू नाहीत, त्या आतल्या सत्याच्या घंटा आहेत.
मेडिटेशनच्या बाबतीमध्ये अनेकांचा हा गैरसमज असतो की मेडिटेशन करणं म्हणजे मन विचाररहित करणं, मनातले सगळे विचार नाहीसे करणं, मनातले सगळे विचार बंद करणं, थांबवणं म्हणजे मेडिटेशन करणं. नाही, हा अत्यंत मोठा गैरसमज आहे मेडिटेशनमधला. मेडिटेशन करताना मनामध्ये विचार येणार आहेत. मेडिटेशनमध्ये पूर्ण पूर्ण समजा तुम्ही 20 मिनटं मेडिटेशन करत असाल तर पूर्ण 20 मिनटं एकच विचार असणार आहे असं नाही. मेडिटेशनमध्ये मल्टिपल थॉट्स येत असतात, बरेच विचार येत असतात. ते विचार येतात जातात, येतात जातात. आपल्याला फक्त त्या विचारांच्याकडे पाहत राहायचं आहे. आपल्याला त्या विचारांच्या मागे जायचं नाही आहे, त्या विचारांमध्ये गुंतायचं नाही आहे. विचार येणार आहेत. मेडिटेशन चालू असताना मनामध्ये विचार येतात, त्यांना येऊ देत, त्यांना जाऊ देत. आपल्याला फक्त त्यांचं निरीक्षण करायचं आहे. एकामागोमाग एक विचार येत राहणार आहेत, एकामागोमाग एक आपण येणाऱ्या त्या विचारांचं निरीक्षण करणार आहोत. याला मेडिटेशन करणं असं म्हणतात. जसं आपण एखादी मूव्ही पाहत असतो, आपण लांब खुर्चीवर बसलेलो असतो आणि लांबून ती मूव्ही पाहत असतो, तसंच मेडिटेशनमध्ये आपल्याला केवळ विचारांच्याकडे पाहत राहायचं आहे. विचारांमध्ये गुंतायचं नाही आहे, विचारांच्या मागे जायचं नाही आहे, विचारांमध्ये रमायचं नाही आहे. जोपर्यंत आपण त्या विचारांच्या मध्ये हरवत नाही, जोपर्यंत त्या विचारांच्या मध्ये आपण रमत नाही, तोपर्यंत ते विचार येऊ दे, तोपर्यंत ते विचार हानिकारक नाही. मेडिटेशन हे विचारांच्या बरोबरच केलं जातं. इथे आपण ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवूयात. आणि मग आपल्या लक्षामध्ये येतं की आपण म्हणजे विचार नाही आहोत, आपण म्हणजे विचार पाहणारे आहोत. आपण फक्त लांबून विचार पाहतोय, विचार आणि आपण एकच नाही आहोत. धावतायत ते विचार आहेत, आपण नाही. जसं आपण सुरुवातीला पाहिलं होतं की आपलं मन एक क्षणही थांबत नाही, ते सतत धावत असतं आणि आपल्याला वाटतं की मीच धावतोय. आपण धावत नाही आहोत, विचार धावत आहेत. ही स्टेज जेव्हा तुम्ही अचीव कराल तेव्हा समजून घ्यायचं की आपलं मेडिटेशन होतं आहे. विचार येत राहणार आहेत, पण विचार आणि आपण एकच आहोत हा गैरसमज करून घ्यायचा नाही. थोडक्यात मेडिटेशनमध्ये विचार थांबत नाहीत, तर मेडिटेशनमध्ये मी विचार आहे हा गैरसमज नष्ट होतो, हा गैरसमज थांबतो. काही जण मेडिटेशन करतात ते त्यांना शांत वाटावं म्हणून, आणि शांत वाटण्याची त्यांची व्याख्या काही वेगळीच असते. त्यांना असं वाटतं की माझं मन शांत आहे म्हणजे आता माझ्या मनामध्ये भावना निर्माण होणार नाहीत. मनामध्ये भावना निर्माण झाल्या असतात, त्या त्रासदायक वाटतात, आणि म्हणून मनामध्ये भावना निर्माणच होऊ नये, मनामध्ये भावनाच येऊ नये या उद्देशाने काहीजण मेडिटेशनच्याकडे येतात. थोडक्यात ते मेडिटेशनला एक पळवाट समजतात. इथे आपण ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मेडिटेशन ही पळवाट नाही. मानवी मनामध्ये भावना येतच राहणार आहेत. मेडिटेशन केल्यामुळे, आध्यात्मिक मार्गावर आल्यामुळे एखादी व्यक्ती वृक्ष झाली असं नाही होत. मेडिटेशनमध्ये मनामध्ये भावना येणार आहेत, पण त्या भावनांवर तुमच्या रिॲक्शन अवलंबून राहता कामा नये. त्याला खरं अध्यात्म म्हणतात, त्याला खरं मन शांत होणं असं म्हणतात, त्याला खरं मेडिटेशनचा फायदा होतोय असं म्हणतात. थोडक्यात तुमचं वागणं त्या भावनांवर अवलंबून नाही आहे. मेडिटेशनचा अर्थ शांत वाटणं नाही, मेडिटेशनचा अर्थ सत्य पाहणं असा आहे. सत्य काय आहे तर आपल्या मनामध्ये भावना येत आहेत हे सत्य स्वीकारणं, हे खरं मेडिटेशन आहे. मेडिटेशन म्हणजे तुमच्या आतमध्ये जे आहे त्याला सामोरं जाणं, ते खरं मेडिटेशन आहे. मेडिटेशन म्हणजे आतला अंधार संपतो असं नाही. मेडिटेशन म्हणजे आतल्या अंधाराला सामोरं जाणं, त्या अंधाराला स्वीकारणं म्हणजे मेडिटेशन आहे. थोडक्यात मेडिटेशन म्हणजे कुठलीही पळवाट नाही, तर मेडिटेशन म्हणजे फेस करणं आहे, सामोरं जाणं आहे. मग तुमच्या मनातले विचार असो, तुमच्या मनातल्या भावना असो, किंवा आतला अंधार असो, कुठलीही गोष्ट असो, त्याला सामोरं जाणं आहे म्हणजे मेडिटेशन आहे. थोडक्यात मेडिटेशन का करावं तर आपण आयुष्य जगतोय असं आपल्याला वाटत असतं, पण अनेकदा आपण आपल्या मनाच्या सवयी जगत असतो. मन जे सांगेल ते खरं, मन जे दाखवेल ते जग, मनातल्या भीतीनुसारच खरी रिॲलिटी, ही आपली मानसिकता निर्माण झालेली असते आणि आपण ती खरी मानत असतो. तर मेडिटेशन म्हणजे जागं होणं, मनाच्या झोपेतून बाहेर येणं, स्वतःकडे परत येणं म्हणजे मेडिटेशन. थोडक्यात मेडिटेशन म्हणजे मन शांत करणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे मनापासून मुक्त होणं. हे मन आणि आपण वेगळे आहोत याची जाणीव निर्माण होणं. आज आपण पाहिलं की मेडिटेशन का करावं, पण याच्या पुढचा प्रश्न याच्यापेक्षा सुद्धा गहन आहे. तो म्हणजे मेडिटेशनला बसल्यानंतर मन अजूनच धावायला लागतं, त्यामागचं कारण काय? हा विषय आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर
याच्या पुढचे 7ही व्हिडिओ न चुकता पहा, आवर्जून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. त्या कोर्सची जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर तुम्हाला आपल्या कोर्सची, अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती वाचायला मिळेल. थोडक्यात माहिती सांगायची तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, 7 दिवसांचा आहे, ऑनलाईन आहे, डेली 1 तास आहे, जो लाईव्ह आहे, ज्यामध्ये मी स्वतः तो कोर्स कंडक्ट करत असतो, ज्यामध्ये आपण इंटरॅक्ट देखील करू शकतो. तुम्ही मला तुमच्या मनातल्या शंका विचारू देखील शकता. इंटरॅक्टिव्ह कोर्स आहे. माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. सर्व माहिती तुम्हाला तिकडे वाचायला मिळेल. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.